वारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो. ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी. तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा. जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात. तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार. दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
अथ श्री साई सच्चरित अध्याय 31वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन सप्तशृंगीच्या भक्ताचे आख्यान। माधवरावांचा नवसही पूर्ण साई फेडून घेववीत। कैसे दिधले स्वप्नी दर्शन खुशाल शेट रामलाला लागून। कैसी आपरी घेतले ठेवून आनिर्वाण रामलाला। त्याहून अपूर्व ही प्रकृत कथा श्रोता परिसिजे अति सादरता। संन्यासी एक मानसा जाता कैसा निजमुक्तता लाधला। कैसा मानकर नूलकर मेघा यांचाही हेतू पुरविला अवघा। हे तर नर परी एका क्रूर वाघा निजपदी जागा दिधली। कथा आहेत अति विस्तृत ग्रंथ विस्तार होईल बहुत। कथीन संक्षिप्त सारभूत होईल निजहित साधक। अंतकाळी जैसी मती तैसी प्राण्यास लाभे गती। किडे भीतीने भ्रमर होती हरिण प्रीती जड भरत। अंतकाळी जे जे ध्यान ते तेच रूपे पुनर्जनन। भगवतपदी झाली आलीन जन्मविहीन होई तो। याच करिता नामस्मरण लाविला अभ्यास हेच कारण। प्रसंगी जावेन गांगरून अंती आठवण रहावी। आयुष्यभर जागृत राहिला अंतकाळी जरी का निदेला। तरी तो शेवटी फुकट गेला यदर्थ केला सत्संग। म्हणून जे भक्त भावार्थी ते जीव निरविती संता हाती। की ते जाणती गती निर्गती अंतीचे सांगाती ते एक। ये अर्थीची गोड कथा साईं समोर घडलेली वार्ता। ऐकता दिसेल श्रोतया चित्ता भक्तवत्सलता साईंची। कोठे मद्रास कोठे शिर्डी कोठे मानसरोवर दरडी। कैसी भक्तांची भरता घडी आणीत ओढीत पायांपाशी। एकदा एक मद्रासी संन्यासी विजयानंद नाम जयासी। मद्रासेहून मानस सरोवरासी महदुल्लासी निघाला। एका जपानी प्रवाशाचा नकाशा मानस सरोवराचा। पाहून निश्चय झाला मनाचा दर्शनाचा उत्कट। वाटेत लागला शिर्डी गाव करणी पडला बाबांचा प्रभाव। दर्शनाची धरुनी हाव आले ठाव शोधित। साई महाराज मोठे संत कीर्तिमंत जगविख्यात। ऐकूनी धरिला दर्शनी हेत थांबले मार्गात जाताना। होते तेव्हा शिर्डी माझी हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी। उभयतांची भेट सहजी भक्त समाजी जाहली। तयांस मग संन्यासी पुसती मानस सरोवर ते दूर किती। 500 मैल स्वामी म्हणती गंगोत्रीवरती आहे ते। तेथे बर्फ फारची पडते 50 कोसांत भाषा बदलते। भूतानवासियां शंका येते परस्थाते बहुपीडा। स्वामी मुखींचे वर्तमान परिसोनी संन्यासी खिन्नवदन। जाहले तयाचे दुश्चित्त मन चिंता निमग्न झाला तो। घेतले साई बाबांचे दर्शन घातले पायी लोटांगण। चित्त झाले सुप्रसन्न बैसले आसन घालुनी। तो बाबांची खवळली वृत्ती मग ते तेथील मंडळीस म्हणती द्या हाकलून या संन्याशाप्रती नाही संगती कामाची। आधी संन्यासी तो नवा स्वभाव बाबांचा नाही ठावा। जरी खजील झाला जीवा पहात सेवा बैसला। प्रातःकाळीचा दरबार मशिदीत मंडळी चिकार। भक्तोपचार पूजा संभार पाहुनी तो गार झाला। कोणी बाबांचे पाय धुती पळीत अंगुष्ठ तीर्थ घेती। शुद्ध सद्भावे सेवन करीती नेत्र स्पर्शिती तै कोणी। कोणी लाविती तयास गंध कोणी फासिती अत्तर सुगंध। ब्राह्मण शूद्रादी जाती निर्बंध गेले संबंध विसरूनी। बाबा जरी भरले रागे संन्यासी उचंबळला अनुरागे। तयाचे पाऊल न निघे मागे बैसल्या जागे उठेना। राहिला शिर्डीत 2 दिवस इतुक्यात पत्र आले तयास। अत्यवस्थ माता गावास
तेणे उदास तो झाला. आईस भेटावे आले मनी, परत जावे स्वदेशा लागुनी. परीन बाबांचे आज्ञे वाचुनी, पाऊल तेथून काढवे. मग ते पत्र घेऊन हाती, संन्यासी गेला मशिदी प्रती. बाबांस करू लागला विनंती, मातेची स्थिती निवेदुनी. महाराज साई समर्था, मनी मातेच्या भेटीची आस्था. आज्ञा दीजे प्रसन्न चित्ता, मज मार्गस्था कृपा करी. धावोनी लागला बाबांचे चरणी, होईल की आज्ञा कृपा करूनी. माता प्राण कंठी धरूनी, असेल धरणी खिळलेली. असेल पाहत माझी वाट, घेऊ द्या मज दृष्टी भेट. होतील तिचे सह्य कष्ट, सुखे शेवट होईल. साई समर्थ अंतर्ज्ञानी, त्याचेच आयुष्य सरले जाणुनी. वदती काय तया लागुनी, चित्त देऊनी ते परिसा. होता इतुका मातेचा लळा, तरी का हा वेश स्वीकारिला. साजेना ममत्व या वेशाला, कलंक भगव्याला लाविला. जा बैसत्वा व्हावेन उदास, जाऊ दे की थोडे दिवस. करू मग पुढील विचारास, धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यात असती बहुत चोर, कवाडे लावोनी रहावे हुशार. सर्वस्वाचा करीतील अपहार, घाला अनिवार घालितील. वैभव कधीही नव्हे शाश्वत, शरीर हे तो सर्वदा अनित्य. जाणूनी मृत्यू नित्य सन्निहित, धर्म जागृत ठेवावा. देह स्त्री पुत्रादिकी, अहम ममाभिमान जो लोकी. तत्प्रयुक्त तापत्रिकी, अनर्थ ऐहिकी या नाव. दुजा अनर्थ आमुष्मिक, जन जे जे परलोक कामुक. परलोक ही मोक्ष प्रतिबंधक, अधोमुख सर्वदा. तेथे नाही पुण्योपचय, तेथील प्राप्ती नाही निर्भय. क्षीण पुण्ये पतन भय, आहे निसंशय तेथेही. तरी हे ऐहिक आमुष्मिक, उभयही भोग अनर्थावहक. तयांचा त्याग निःशेख, आद्योत्पादक आनंदा. संसारास जे जे विटले, अढळ हरिपदी जे जे विनटले. तयांच्या बंधाचे बिरडेच फिटले, धरणे उठले अविद्येचे. हरिभजन स्मरणाची घडी, पाप ताप दैन्य दवडी. ध्यानासी आणिता बहु आवडी, संकटी उडी घाली तो. तुझी पूर्व पुण्याई गहन, तेणेच आलासी हा ठाव ठाकून. आता मदवचनी द्यावे अवधान, करून घे साधन जीवाचे. उद्यापासून भागवताचे, परिशीलन करावे साचे. 3 सप्ताह त्या ग्रंथाचे, काया वाचा मने करी. होऊन या निर्वासन, करी त्या ग्रंथाचे श्रवण. अथवा मनोभावे वाचन, निदिध्यासन तत्पर. प्रसन्न होईल भगवंत, सर्व दुःखांचा करील अंत. होईल मायामोह शांत, सौख्य अत्यंत लाभेल. होऊन या शुचिर्भूत, ठेवून हरिचरणी चित्त. संपादी हे सांगव्रत, मोह निर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय, पाहूनी बाबांनी हाच उपाय. योजिला वाचविला रामविजय, जेणे मृत्युंजय संतुष्टे. दुसरे दिवशी प्रातःकाळी, सारोनी मुखमार्जन अंघोळी. वाहूनी बाबांस पुष्पांजुळी, चरणधुळी वंदिली. बगलेस मारिले भागवत, पाहिजे वाचावयास एकांत. लेंडी स्थान मौजेचे शांत, पडले पसंत तयासी. गेले बैसले घालून आसन, सुरू केले पारायण. संन्यासीच ते भगवतपरायण, केले संपूर्ण 2 सप्ते. करू घेता 3रा सप्ता, वाटली एकाएकी अस्वस्थता. वाढू लागली अशक्तता, टाकीला अपुरता तैसाच. आला वाडियात परतोन, काढिले कष्टे दिवस 2. उजाडता 3रा दिन, बुवांनी नयन झाकिले. ठेवून या निजशिर, फकीर बाबांचे मांडीवर. संन्यासी झाला तेथे स्थिर, मुक्त शरीर विदेही. संन्याशाचे देहावसान, होता बाबांस निवेदन. जाहले तयांचे आज्ञापन, देह दिनभर ठेवावा. इतुक्यात टाकू नका पुरून, होईल त्याचे पुनर्जीवन. लोकांनी बहु आशा धरून,
केले रक्षण देहाचे. गेला एकदा प्राण निघून, तो काय ये मागे परतोन. परी बाबांचा शब्द प्रमाण, देहाचे जतन ते केले. परिणामी ते फळा आले, निवारसी प्रेत रक्षिले गेले. पोलिसांचे संशय फिटले, जीवन कसले मेल्याचे. हे काय बाबांस नव्हते ठावे, की मेलेले कैसे उठवावे. हेतून योग्य चौकशी अभावे, भुईत दाटावे त्या प्रेता. निवारसीचा राजा धणी, चौकशी करी आकस्मिक मरणी. व्हावीन आधीच प्रेताची दाटणी, म्हणून बतावणी बाबांची. असो पुढे हे सर्व झाले, यथाविधी प्रेत ते संस्कारिले. योग्य स्थळी मग ते पुरले, कार्य उरकले संतांचे. ऐसीच आणिक एक वार्ता, श्रोतया लागी कथितो आता. परिसा क्षणभर सादर चित्ता, दिसेल व्यापकता साईंची. भक्त एक बाळाराम, मानकर जयांचे उपनाम. होते बाबांचे भक्त परम, गृहस्थाश्रम करून. परी पुढे तयांची भार्या, पंचत्व पावूनी आश्रम कार्या. व्यत्यय आला अंतरले स्थैर्या, परमेश्वर्या ते चढले. पूर्वार्जित फलप्राप्ती, लाधली साई चरण संगती. जडली तेथे निश्चल भक्ती, पूर्ण विरक्ती संसारी. आशापाश मुले बाळे, तोडून या हे बंध सगळे. पहा मानकर दैवा आगळे, संसारा वेगळे जाहले. परमार्थ द्वाराची अर्गळा, परसेवेची मोहनमाळा. घालून या निजपुत्रांचे गळा, ऐहिका टाळा दिधला. हाही एक जातीचा संन्यास, संन्यासाच्या परी बहुवस. परी जो नव्हे ज्ञान गर्भन्यास, उपजवी त्रास पदोपदी. म्हणून हा साई उदारमूर्ती, मानकरांची अनन्य भक्ती. कृपा करावी आले चित्ती, केली विरक्ती दृढ त्यांची. अनंत जन्मींचे संस्कार पटल, चंचल मन राहीना अचल. मनोराज्याचे तरंग प्रबळ, वैराग्य अढळ ठरेना. शिर्डीच नव्हे माझे स्थान, मी तो देश कालानवच्छिन्न. दावावया हे सप्रमाण, करीत आज्ञापन मान करा. पुरे झाली आता शिर्डी, ही घे खर्ची 12 रोकडी. तपार्थ जाई मच्छिंदर गडी, सुख निरवडी वसतेथे. परिसोनी ऐसे साई वचन, आज्ञा करूनी शिरसा वंदन. घालूनी साष्टांग लोटांगण, केले अभिवंदन पायांचे. होऊन या अतिविनीत, वदे बाळाराम साईंप्रत. नाही आपुले दर्शन जेथ, कायम्या तेथ करावे. येथे नित्य पायांचे दर्शन, घडे चरण तीर्थ सेवन. होई अहर्निश सहजी चिंतन, तेथे मी अकिंचन एकला. तरी बाबा आपणा विरहित, काय तेथे माझे स्वहित. हे आकळाया नाही मी समर्थ, धाडिता मज किमर्थ ते स्थानी. परीन भक्ते धरावा अल्प, निज गुरुवचनी ऐसा विकल्प. तात्काळ मनात उठला संकल्प, निर्विकल्प मान कर. म्हणे बाबा क्षमा कीजे, क्षुद्र बुद्धीचे विचार